नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. मी गायत्री चंद्रकांत जाधव गुंकीकर. तर माझी बहीण गीतांजली चंद्रकांत जाधव ही वॉर्ड क्रमांक 3 सर्वसाधारण महिला मधून निवडणुकीसाठी नगरसेविका या पदासाठी उभारलेली आहे. तर ह्या वॉर्डच्या समस्या आहेत की पहिला मुद्दा हा वॉर्डचा तर आहेच, पण आम्ही राहतो बोळा ठिकाणी. तर त्याच्यामध्ये जे पेइंग ब्लॉक्स आहेत म्हणजे पूर्ण जयसिंगपुरातच बसवलेले आहेत ते पूर्ण जयसिंगपुरातल्या जे बोळ्यात राहतात त्या सर्वांनाच त्याचा त्रास आहे. तर आम्ही जे अनुभवले, मी जे एक्सपिरियन्स केले किंवा आम्ही जे अनुभवले ते त्रास मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही जून ते डिसेंबर पर्यंत जर जायचं म्हणलं ना चालत पावसाळ्याच्या काळात, तर त्या पेइंग ब्लॉक्स मध्ये जे पाणी साचलेलं असते ते एवढं चाप्प अंगावर उडत असते किंवा एखादी गाडी जरी साईडून गेली ना तर ते पाणी साठून साठून आपल्या अंगावरती एवढं घाण विचित्र पद्धतीने उडत असतं. खूप वाईट दुरावस्था आहे या बोळातल्या भागांची. आणि दुसरी तर गोष्ट, खूप वर्षांपासून बाजारपेठ आपल्या इथं आहे, आपल्या वॉर्डामध्ये बाजारपेठ भरत असते. तर मी लहानपणापासून ही समस्या इथल्या महिलांची बघत आली की त्यांच्यासाठी एकही स्वच्छतागृह नाहीये आणि स्वच्छ नाहीये. त्या इथल्या आजूबाजूच्या घरातल्या स्वच्छतागृहामध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये त्या विनंती करत असतात की आम्ही जाऊ का. हा त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की त्यांच्यासाठी ही सुविधा नाहीये आपल्या वॉर्डामध्ये. त्याच्यानंतर ना आपल्या वॉर्डामध्ये येते ती बाग, ज्या बागेत म्हणजे जी नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, खेळत बागडत मोठे झालो. आताच्या पिढीकडे बघितलं तर त्यांना खेळण्यासाठी काहीच सुविधा नाहीये. एवढी वाईट दुरवस्था त्या बागेची आहे की बघावलं जात नाहीये. त्याच्यानंतर ना समोरच आपला क्रांती चौक आहे. तर एवढी वाहतुकीची कोंडी होते, एवढा वाहतुकीचा प्रश्न असतो. सकाळी 10 ते 11, संध्याकाळी 5 ते 6 सगळ्या शाळा ह्या क्रांती चौकाच्या पुढे येतात. तर तिथून शाळेची लहान मुले, रिक्षा, बसेस, एवढी वाहतुकीची कोंडी होते का कोणतीही व्यवस्था व्यवस्थित नाहीये. परत जर जयसिंगपूरच्या विकासाबद्दल बोलायचं झालं, हा आमच्या वॉर्डाचा प्रश्न, तर वॉर्डाचे प्रश्न खूप आहेत. वैयक्तिक लोकांची समस्या आहेत, रस्त्याचे प्रश्न तर आहेतच, पण आपला एक स्विमिंग टँक आहे, तर त्या स्विमिंग टँकची देखील एवढी वाईट अवस्था आहे. म्हणजे आपल्या नगरपालिकेकडून ज्या सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळत आहेत नगरपालिकेकडून, तर त्यामध्ये कोणतीच गोष्ट व्यवस्थित नाहीये. जर आपल्याला स्विमिंग टँक व्यवस्थित उपलब्ध होत नसेल, सर्वसामान्य लोकांना परवडेल या दरात त्याचा उपयोग होत नसेल, तर कोणता विकास झाला म्हणायचा आपण? बरोबर आहे ना. नाट्यगृहाचा जर सर्वसामान्य लोकांना उपयोग घेता येत नसेल तर कोणता विकास झाला? बागेत आमच्या वॉर्डामध्ये तर खूप समस्या आहेत, जसं मी आता तुम्हाला सांगितल्या. पेइंग ब्लॉक्स झाले, लाईट्स कधी एवढे लाईटच्या समस्या आहेत ना की पूर्ण गल्लीमध्ये एखाद दुसरीच लाईट असते कधी आणि इथले मला कळत नाही की वॉर्डामध्ये आमच्या नागरिक दर 8 दिवसाला जेव्हा माझे वडील येत जात असतात तेव्हा सांगतात की बापू जरा ते लाईटचं बघा, बापू ते जरा लाईटचं बघा. बापू 21 वर्ष झालं कोणतेही पद नसताना सर्वांसाठी नेहमी उभे राहिलेले आहेत. तर आज ही वेळ आहे की त्या माणसाच्या घरातील तुम्ही हक्कानं सांगू शकताय की लाईट नाहीये, तुम्ही जाब विचारू शकताय, पाणी पडतंय, लाईट नाहीये. याच्यासाठी आपल्याला एका युवा नेतृत्वाचीही गरज आहे आणि काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आज जयसिंगपुरात चंद्रकांत जाधव यांना लोक बिन पैशाचे काम करून देणारा माणूस ही एक त्यांची ओळख आहे. आणि ह्याच ओळखीचा म्हणजे ह्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे ह्या पिढीमधील पुढे गीतांजली जाधव ही जात आहे. तर आम्हाला वडिलांकडून, आजोबांकडून हा विचारांचा वारसा मिळालेला आहे आणि आम्हाला आमच्या रक्तामध्ये समाजकारण आहे. आम्हाला समाजकारण करायचं आहे आणि तेच पुढे घेऊन जायचं आहे. तर माझे आजोबा हे गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक होते. त्याच्यानंतर त्यांनी आपली हे बीडी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी म्हणजे आजोबांकडून वडिलांकडून आमच्याकडे हा फक्त समाजकारणाचा विषय आलेला आहे. फक्त समाजकारण आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तेच समाजकारण आमच्या रक्तामध्ये आहे आणि ते समाजकारण आम्हाला पुढे न्यायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की गीतांजली चंद्रकांत जाधव, प्रभाग क्रमांक 3, चिन्ह कप बशी. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो
स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.